आम्ही तर सगळेच मित्र आज सगळ्यांना एक एक अंगठ्या करायला गेलो होतो. रामकृष्ण हरी मित्रांनो, काय चाललंय तर तुमच्या कार्तिक महाराजाचे ब्लॉग पाहता की नाही? पाहताय, पण फॉलो करायचं तुम्ही विसरून चाललाय बरं का. आज सकाळी मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आणि एक मित्र आला. तो म्हटला, अरे मला एकनाथ महाराजाच्या घरी जायचं, चल मला रस्ता दाखव. म्हटलं चल बाबा. आणि आपण आज असल्या गाडीवर फिरत होतो. ती गाडी तुम्ही शोरूममध्ये जरी मागितली तरी पण भेटणार नाही, कारण की ती जुन्या काळाची होती. आणि मस्तपैकी वेदांत महाराजांची इथं गेलो होतो. आणि आज हे सगळे स्वयंपाक करत होते, कारण की आज स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्या नव्हत्या. वेदांत महाराजांनी तर स्वतः सगळं ओतून घेतलं. म्हटले मी कोणाला काय देणार नाही. दादाने आज फेटा घातला होता. तो म्हणला होता, तुम्ही सगळ्यांनी आता कीर्तन बंद करायचं, मी कीर्तन करणार. म्हटलं ए बाबा, आमच्या पोटावर पाय देऊ नको. आणि आम्ही काल लक्ष्मण महाराजांनी मी आल्यानंतर आमची व्हिडिओ पाहून हे म्हटले आम्हाला पण ती हनुमान टेकडी पाहायला यायचं आहे. चला, आज आम्ही सगळेच मित्र दर्शनाकरिता गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही दोघांनी पण हम भाई भाई दोघं पण डोकं टेकून भगवंताला म्हणत होतो, भगवंता लवकरात लवकर लय मोठं कर बरं का. ते म्हणले टेन्शन घेऊ नका, मी करतो. आम्ही दर्शन घेऊन खाली आलो. खाली आल्यानंतर यांना म्हणलं थांब, आम्ही तुम्हाला गाडी वळून देतो, तुम्हाला कोणालाच चांगली गाडी चालवता येत नाही. त्यानंतर सगळ्यांपैकी मस्त मग सगळ्यांचा एक व्हिडिओ घेऊन टाकला. त्यांना म्हणलं इकडे बघा, सगळ्यांना व्हायरल करून टाकतो, तुम्ही पण व्हिडिओ शेअर करत जा बरं का. आणि नुसतंच व्हिडिओ पाहताय. त्यानंतर आम्ही कॉलेजसमोर आलो आणि वेदांत महाराज त्या झेरॉक्सच्या दुकानावरती गेले होते. येताना वेदांत बुवा हिरोसारखीच एंट्री करत होते. भांगना पुढचा व्हिडिओ कसला डेंजर आलाय. त्यानंतर मस्त कडकमध्ये भाव दिसत होता. म्हटलं भावाला व्हायरल करून टाकू. डॉनसारखा चलत आला होता. आल्यानंतर स्कॉर्पिओमध्ये एंट्री केली. आणि आल्यानंतर आम्ही गेलो होतो सोनारच्या दुकानामध्ये. तिकडे आमच्या मामाचं टाकळीमध्ये दुकान आहे. मग मामाला भेटायला गेलो. मामा मस्तपैकी चहा वगैरे दिले. ते म्हणले मामा जे हरी मला पण व्हायरल करून टाका. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला व आपल्या इंस्टा आय डीला फॉलो करून घ्या. रामकृष्ण हरी. तुमच्या कार्तिक महाराजाला विसरू नका बरं का.